हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे शनिवार आणि मी आता संध्याकाळी 6:15ला ब्लॉग शूट करायला घेतला आहे. कारण आजचा दिवस माझा पूर्ण बाळाच्या स्कूलमध्येच गेलेला. कारण आजला त्याची स्कूल लेट होती. 12 वाजता त्याची स्कूल होती आणि 12 वाजता त्याला स्कूलला घेऊन गेलेली मी. तर टिफिन पण आजला त्याला व्हेज पुलाव होता. आजला त्यांचा प्रत्येक वाराला त्यांचं ठरवून दिलेलं असतं कोणत्या वाराला काय द्यायचे ते. तर आजला सॅटर्डेला त्यांना राईसचा कुठलाही प्रकार चालतो आजला. तर राईस द्यायचा होता. तर मी व्हेज पुलाव बनवलेला आज त्याच्यासाठी. आणि स्कूलमध्ये गेलो, जरा प्रिन्सिपलशी पण बोलायचं होतं आम्हाला. बरेचसे पॅरेंट्स आम्ही जमलेलो. तर पॅरेंट्स येता करता आम्हाला बराच वेळ गेला तिथे. तर मग प्रिन्सिपल बरोबर एक मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर तिथून परत माझ्या फ्रेंडबरोबर सिनियर स्कूल आहे वरती. तर तिकडे 1ली ते 10वीपर्यंतची स्कूल आहे. तर तिकडे गेलेलो, तिथं टीचर लोक. तर आम्ही सर्वजण तिकडे गेलेलो. तर तिथे जरा गप्पा वगैरे झाल्या. त्यामुळे आमचा पूर्ण वेळ आज असाच गेला माझा. आणि म्हटलं परत घरी यायचं. तर 2 तर आम्हाला तिथेच वाजले होते आणि 3:15ला बाळाची स्कूल सुटणार होती. त्यामुळे मग आम्ही सर्वांनी जरा तिकडेच गप्पा गोष्टी केल्या. तिथून पुढे मग बाळाची स्कूल सुटली आणि तिथे मिस वगैरे भेटले. तर त्यांच्याकडनं समजलं आजला मिस लोकांची कॉम्पिटिशन होती. तर त्यांना एक कोणता तरी पदार्थ बनवायचा होता. तर सर्वांनी असे खूप छान पदार्थ बनवले होते. तर मग मी त्याचं पण शूट घेतलं. ते तुम्हाला मी आता दाखवेलच याच्यामध्ये. आणि बरेचसे पदार्थ तर काही जे बघायला येतात पॅरेंट्स वगैरे, लहान मुलं, तर जे गोड बर्फी वगैरे ते तर त्यांनीच खाऊन टाकलेलं. तर बऱ्यापैकी तिथे जे होतं तर त्याचं मी शूट घेतलंय, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर ते सर्व प्रिव्यूच्या टीचर आहेत तिथे. तर त्यांनी प्रत्येकाने एक पदार्थ असं बनवलेला आहे. तर तुम्ही देखील बघा आणि नक्की कमेंट्स करून सांगा कसे वाटतात तुम्हाला ते पदार्थ. आणि त्याच्यानंतर पॅरेंट्ससाठी देखील कॉम्पिटिशन असते. तर ती देखील होणारच आहे. तर ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर तेव्हा पण मी तुम्हाला तिकडचं शूट वगैरे दाखवेल. आणि त्याच्यामध्ये तर माझं पार्टिसिपेट असतंच. 2 वर्ष माझा नंबर पण आलाय त्याच्यामध्ये. मी तर त्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी आपल्या आधीचे देखील ब्लॉग बघत जा. त्यामुळे ते तुमच्या लक्षात येईल. जे मी आता सांगते ते आधीचे जरी कॉम्पिटिशन झाले असतील स्कूलमधल्या तर त्याच्यामध्ये मी देखील पार्टिसिपेट केलेलं. त्याच्या पण ब्लॉग मी टाकलेले आहेत आधीचे पण. तर तसंच हा एक ब्लॉग मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. पण म्हटलं ते परत तुमच्यापर्यंत पोहोचवावं. कारण बाळाच्या स्कूलमध्ये बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि काहीतरी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ते सुचवतात आणि नवीन नवीन ॲक्टिव्हिटी ते घेत असतात नेहमीच. तर त्यातलीच ही एक कॉम्पिटिशन आहे. ह्या वर्षी टीचरसाठी घेतली आणि दरवर्षी पॅरेंट्ससाठी असते. तर टीचर्ससाठी देखील त्यांनी चालू केली. आणि आत्ता प्रिव्यूची परत नवीन एक कॉम्पिटिशन आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तर त्याच्यासाठी विषय निवडायचे होते. तर आम्ही विषय निवडला आहे मर्द मावळा. तर तुम्हाला कसा वाटला हा विषय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जेव्हा तो हा विषय घेईल तर त्यावेळेसचा मी व्हिडिओ शूट नक्की करेल आणि तो पण तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर मी 2 विषय सुचवलेले, एक म्हणजे तिरंगा आणि दुसरा म्हणजे मर्द मावळा. बोलले की मर्द मावळा घे, तिरंगाही छान आहे, मर्द मावळाही चांगले. आम्ही दोघे जण कन्फ्यूज होतो त्याच्यामध्ये काय घ्यायचं. तर प्रियांशलाच विचारलं तर तो बोलला मम्मा मर्द मावळा घे. तर मग म्हटलं ठीक आहे, ते घेता येईल आणि नेक्स्ट टाइम तिरंगा घेऊयात असं आमचं ठरलंय. तर तुम्हाला आपले हे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कालचा एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला, मम्मी त्याच्यामध्ये गाणं बोललेलं आहे. तर तो व्हिडिओ मी पोस्ट केलाय कालला. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते देखील कमेंट्स करून सांगा. मी कालच सांगितलेलं, बऱ्याचशा कमेंट्स आल्या. तर खरंच थँक्यू सो मच. तुम्हाला त्यांचं गाणं आवडलं. आणि असेच अजून नवनवीन गोष्टी घेऊन येण्यासाठी तुम्हाला काय बघायला आवडेल त्याचे देखील कमेंट्स करून मला सांगा. मी नक्की ते पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. आणि तर चला आता मला जायचं आहे आता बाजारला. मी तुम्हाला सांगितलेलं शनिवारी मी बाजारला जात असते. तर आता प्रियूचे पप्पा येत आहेत. तर ते आल्यानंतर मी बाजारला जात असते. कारण प्रियूला घेऊन जात नाही. रात्रीचं संध्याकाळचं वातावरण असल्याने इकडे थंड हवा वगैरे सुटलेली असते. त्यामुळे मग त्याला घेऊन जात नाही मी. तर मीच जात असते, मी आणि माझी फ्रेंड. तर मला आता जायचं आहे बाजारला. तर मी आता लगेच ब्लॉग एडिट करून टाकणार आहे.
आणि मी जो स्कूलमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे पदार्थांचा, तर तो मी आता तुम्हाला दाखवते. तो तुम्हाला कसा वाटला खरंच मला कमेंट्स करून सांगा. तर इथे स्कूलमध्ये आहे मी, स्कूलच्या हॉलमध्ये, आणि ह्या मिसने बनवलेले डिंकाचे लाडू. तर पूर्ण पॅरेंट्सने संपवून टाकलेले आहेत. तर तिथे फक्त एकच लाडू राहिला आहे, तेच मी तुम्हाला दाखवते. आणि इथे याच्यामध्ये काय बनवलेलं काहीतरी होतं, मी विसरली, बघितलं नाही व्यवस्थित. आणि इथे पराठे होते तांदळाचे, तर ते संपवून टाकलेत. आणि इकडे देखील पारंपरिक कोकणातला एक पदार्थ आहे, इथे लिहिलेला आहे कोकणी पदार्थ आहे. तर तो पण छान होता, मी टेस्ट केला. तर खरंच छान मस्त पदार्थ होता तो पण. इथे त्यांनी रेसिपी पण लिहिली आहे, काय काय त्याच्यासाठी लागते ते. आणि इकडे लापशी आणि शाक बनवलेले आहे. तर इकडे बघा त्यांनी ते पण ठेवलंय तिथे, म्हणजे कळेल काय कसं लागतं कोणत्या पदार्थांसाठी. आणि हा सुद्धा एकदम टेस्टी पदार्थ आहे. दही असं काहीतरी आहे बघा तिथे, छान पदार्थ आहे हा पण. आणि इकडे काय बनवलेलं आहे, हुलग्याचे माडगं, आपल्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून सांगा त्याच्यासाठी. हे पण मी टेस्ट केलं, खरंच छान टेस्ट आहे त्याची. आणि सर्वांनी एकदम उत्तम प्रकारे पदार्थ बनवलेले आहेत, खूप टेस्टी. सकाळची वेळ असते तरी पण एवढ्या घाईमध्ये मीच लोकांनी एवढे पदार्थ वगैरे बनवलेत. इथे गुलगुले होते, मुलांनी पूर्ण खाऊन टाकलेत, पण त्याने डेकोरेशन वगैरे खूप छान केलंय सर्वांनी. आणि हा एक पदार्थ आहे, काय आहे, नाचणीचे आंबील आहे, नाचणीचे आंबील. तर ही पण मी टेस्ट केली, छान आहे, टेस्ट वगैरे एकदम मस्त होती तिची, वेगळं युनिक काहीतरी. आणि इथे नारळाची बर्फी होती. हा पण पदार्थ एकदम छान होता, पूर्ण फिनिश करून टाकलाय मुलांनी वगैरे. आणि हे डाळ ढोकळी असं बोलतात त्याला, खरंच खूप टेस्टी पदार्थ होता हा पण. मस्त डेकोरेशन वगैरे खूप छान केलंय. आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते देखील त्यांनी तिथे दिलेलं. आणि इकडे काय, तांदळाची खीर, खूप टेस्टी खीर होती तांदळाची. तर ही बघा तुम्हाला रेसिपी दिसत असेल, त्याच्यासाठी काय काय लागतंय ते. आणि सर्वांनी डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं. आणि इथे शेंगोळी, असं एकदम छान प्रकारे वाटी बनवून त्याच्यामध्ये शेंगोळ्या ठेवलेल्या, पण ते काय सर्वांनी खाल्लं, वाटी राहिली आहे. एकदम मस्त अशी शेंगोळी बनवली होती, एकदम टेस्टी. आणि आपण देखील व्हिडिओ केलेला आहे शेंगोळीचा, तो पण नक्की आवर्जून बघा. आपली पण शेंगोळी एकदम छान झालेली. आणि हा राजस्थानी पारंपरिक ओव्या का असं काहीतरी आहे समथिंग, मला वाटतं हळदीच्या याच्यापासून बनवलेला आहे हा पदार्थ राजस्थानचा. तर खरंच खूप टेस्टी आहे हा पण, मी टेस्ट करून बघितली, मस्त पदार्थ आहे एकदम. तर एवढे पदार्थ बनवलेले होते टीचर लोकांनी. आणि हे पूर्ण हॉल आहे मोठा, काही कार्यक्रम असेल ते इथे हॉलमध्येच असतात. आणि टीचर वगैरे पण आहेत, काय पॅरेंट्स लोक बघायला वगैरे येतात. तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट्स करा.